बाहेर यायचे आपण आणि लगेचच मॅचला सुरुवात देखील होईल आणि काका मात्रे आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणार आहेत. धन्यवाद संदेशजी पाटील, धन्यवाद समीरजी ठाकरे सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. दुसरी अर्थातच उपांत्यफेरीची लढत तुम्ही आपण इथे पाहणार आहोत ती देवरुंग आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. नाणेफेक जिंकले देवरुंग संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघाला प्रथम फौजदारी आमंत्रित केले. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी आले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत आणि त्यानंतर मॅचला सुरुवात करू. मी विनंती करतोय कुशाल गुलवे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मोहन पठारे यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर इथे केला जात आहे. हरिभक्त पारायण स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुलवी स्मृती चषक 2025 या स्पर्धेला सन्माननीय श्री मोहन दादा अर्थात मोहन पठारे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचा हा मान सन्मान सन्माननीय सुरेंद्र गुलवी साहेब आणि कुशल गुलवी यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान इथे केला जात आहे. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. असाच प्रेम आमच्या गजेंद्र भाऊ गुलवी यांच्यावर असू द्या. तर मित्रांनो, आजच्या दिवसात दुसऱ्या सेमीफायनलला इथे सुरुवात होत आहे. एक मोठा मॅच, एक आपल्या भिवंडी परिसरातील दोन संघ आमने सामने, जिथे देवरुंगचा संघ आहे आणि जॉली कामतघर संघ पूर्ण तयारीमध्ये, अंपायर्स देखील तयारीमध्ये आहेत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये काका मात्रे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता मात्र एक मोठी लढत पाहायला मिळेल, कारण एका बाजूला जय झोटिंग देवरुंग संघ तर दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतघर या दोन संघातली ही लढत आज आपण पाहतात. एका बाजूला ग्रामीणमधून आलेले संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले ते भिवंडी इमर्जिंगमधून आलेले संघ. याच्यामधून आपण लढतीमध्ये अंतिम फेरीमध्ये भिवंडी इमर्जिंगमधून प्रान्सी 11 ठाकरचा पाडा आणि मायरा 11 भादवड या दोन संघाने आपलं स्थान निश्चित केलं. आता मात्र आपण पाहतात की अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल, तो अर्थातच ग्रामीणमधून देवरुंग जय झोटिंग देवरुंग की जॉली स्पोर्ट्स कामतघर, याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल. दोन्ही पंच मैदानाकडे दाखल झालेत. सलामीची जोडी देखील मैदानात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज यावेळी जय झोटिंग देवरुंग या संघाचा ऋतिक गोलंदाज आहे आणि डावाची सुरुवात करत आहेत. महेंद्र या ठिकाणी डावाची सुरुवात करतोय. नॉन स्ट्राईकला आहे निहार या ठिकाणी आहे. ऋतिक पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज आहे. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून ही सुरुवात होते आहे. प्रकाश झोतातील ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. लाईट्स प्रकाश झोत याचा ऑन झालेला आहे. तर या ठिकाणी जाऊया मैदानाकडे. ऋतिक गाडे गोलंदाज, ऋतिक गोडे गोलंदाज आहे. पहिले षटक आणि पहिल्या षटकातला पहिला चेंडू. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला.
खेळपट्टीचा वापर करत असताना गोलंदाजाने आपण पाहिलं या ठिकाणी मात्र चेंडूला खाली ठेवला. फलंदाजांनी मात्र या ठिकाणी निश्चितच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धाव. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनल दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतात. अर्थात यष्टीरक्षकच्या पाठीमागे वळी या मैदानाकडे यावी. चेंडूला ड्राईव्ह केलंय आपण इथे पाहतात. अर्थातच इथे मिस फील्ड आणि मिस फील्डचा फटका. खराब क्षेत्ररक्षण. चौकार. मावळा खरा जनतेला हा सेवक लाभला. साऱ्या भिवंडी शहरामध्ये त्याच्या नावाचा हाय बल. सुंदर फटका. ज्या चेंडूला एका धावीची अपेक्षा होती फलंदाजीने देखील केली असेल, परंतु इथे मात्र क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा एक निश्चितच ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हटलं जातं, ओव्हर कॉन्फिडन्सच्या माध्यमातून चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी गेला डीप पॉईंटमधून आणि या 4 धावांचं योगदान इथे मिळालं. ऋतिक गोडे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. यावी. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. ऋतिक गोडे खरं तर चांगली गोलंदाजी करतोय, पण क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळाली नाही डीप पॉईंटला आणि त्यामुळे इथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. थापलकात धावा 4. दरम्यान पुढचा चेंडू. यावी. चेंडूला भिरकावलंय. लॉफ्टेड शॉट पण फटका बसला. इथे मिडऑन क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्राच्या हातामध्ये झेल विसावला आणि पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी बाल्या मामा हाय खंबीर. निहारचा फटका या ठिकाणी थोडासा फसला आपण पाहायला मिळेल, ज्याने डीप पॉईंटमधून चौकार वसूल केला होता. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने त्याला दाद दिली नाही आणि अशा प्रकारे झेलचित होऊन मैदानातून परतला. पहिला फलंदाज गमावला. नवीन फलंदाज मैदानामध्ये. चार धावा. मोहिल नवीन फलंदाज. मोहिल फलंदाज आहे. दरम्यान यावी 72 रुपये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहता क्षेत्ररक्षक नाही. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय तो पण 1 धावीचं इथे योगदान इथे मिळालं. 1 धाव धापकात मिळाली. 5 धावा धापलकर आल्यात. 1 गडी बाद 5 ही सुरुवात आहे. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी जॉय स्पोर्ट्स कामत घर संघाची पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंगकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. फुल टॉस. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्री चेंडूचा पाठलाग करतात आणि इथे नेमकं काय घडलं पाहूया. चेंडू आपण पाहतात या ठिकाणी, कारण हवेतून खेळला होता फुलटॉस चेंडूचा. इथे मोठं योगदान इथे पण पाहायला मिळालं आणि अर्थातच फलंदाज या ठिकाणी मात्र या तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. फलंदाज इथे पाहिले जाईल, उंची पाहिली जाईल. यानंतर 40+ एक मेगा फायनल असेल. आई गावदेवी 40+ बादवड आणि जोशी फाउंडेशन या दोन्ही संघाच्या कॅप्टनने आपली टीम घेऊन सज्ज राहायचंय. पंच या ठिकाणी पाहतात नेमकं इथे काय घडते. झेल आहे किंवा नाही याचं देखील इथे पाहिलं जाईल आणि नक्कीच कॉलिंग तिथे झाली नव्हती. तिथे कॅच पकडण्याकरिता समोर खेळाडू भरपूर वेगाने धावत आला होता. त्याच्यामुळं तिथे थोडीसं चर्चा झाली होती दोन्ही खेळाडूमध्ये. तेच बघत आहेत कॅच सेफ पकडले की नाही याचंच रिप्ले बघितला जात आहे.
पंच पाहत आहेत टी व्ही स्क्रीनच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद असल्याचा तिसऱ्या पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. आणि हा एक मोठा धक्का निश्चित मिळेल तो जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघाला. फलंदाज बाद होऊन परतेल. एक मोठा फटका निश्चित होता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. पंचांसमोर मोठा प्रश्न या ठिकाणी. सन्माननीय अमोलदादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. BC4 कमिटीचे अध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्यास सुरेंद्र गुलवी साहेब देखील व्यासपीठावर बोलत आहेत. तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. अमोलदादा पाटील मोस्ट वेलकम. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश पाटील. सन्माननीय अमोलदादा पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. नवीन फलंदाज यश. आकाश पाटील गोलंदाज आहे. यावेळी सुंदर चेंडूची फेकी इथे तुम्हाला पाहायला मिळाली, कारण उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू या ठिकाणी फेकला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि या निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पण पाहायला मिळाली. 2 गडी बाद 5 धावा दाबलकावर इथे पाहायला मिळाल्या. मोहिल आणि दुसरीकडे यश पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. दरम्यान यावेळी लॉफ्टेड शॉट हवेमधून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनच्या व इथे मात्र आपण पाहिलं हात झेल, परंतु तोपर्यंत मात्र एक निश्चितच एक धावेचं योगदान इथे मिळेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये इथे मात्र झेल होता, तर तो झेल सुटले. 6 धावा इथे धावलकावर इथे जाऊन पोहोचतात. 2 फलंदाज गमावलेत. 1 धाव इथे मिळेल मोहिलला, त्याची वैयक्तिक धावसंख्या 2. आणि आता मात्र यश महत्त्वाचा सामना आहे. देवरुंग जय झोटिंग देवरुंग विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतघर. दरम्यान बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. इथे मात्र मिड विकेटच्या वरून चेंडूला फेकून दिलाय. पुनचा मस्त फटका, षटका 6 धावा. जे तर 6 धावांचं योगदान इथे मिळालं. चांगला फटका ते पाहायला मिळाला, कारण ज्या विकेट प्राप्त केल्यानंतर असं वाटत होतं चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते, परंतु खेळपट्टीचा पुरेपूर वापर इथे करण्याच्या प्रयत्नात आखूट टप्प्याचे चेंडू आले आणि चेंडूला फेकला. मिडविकेट सीमारेषेच्या कपडे 6 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये आपण पाहतात की प्रकाश चौथामध्ये आता मध्ये स्पर्धा आहे, त्यामुळे धावा या ज्या आपण पाहतात दिवसा जशा धावा येतात तशा धावा रजनी क्रिकेटमध्ये येताना फार कमी पाहायला मिळतात. फक्त उत्तुंग फटके मारले तरच खरे तर धावा या धावपलकावर नेहमी पाहायला मिळतात. हे योगदान आहे ते खेळपट्टीचं. रिव्हर्स स्टेप फटका इथे आपण पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतात चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे. इथे मात्र आपण पाहिलात डीप थंडमॅनमधून चेंडू सीमापार येतोय आणि आणखीन एक सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. धावपलक पुढे सरकेल. 21 धावा धावपलकावर आल्यात. बँड पदक देखील आपण पाहणार आहोत या पुढच्या सामन्यामध्ये. वळी आपण मैदानाकडे. इथे मात्र मस्त फटका मिड विकेटला, एक गगनभेदी षटकार टायमिंग शॉट ज्याला आपण पाहतात अगदी सहजगत्या चेंडूला भिरकावून दिला का धावा येत नव्हताना. अशा असताना मात्र 6 धावांचं योगदान मिळालं ते मोहिलच्या बॅटमधून. तब्बल आपण पाहिलं त्यांनी 2 षटकार मारलेत
आणि त्या ठिकाणी मात्र 16 धावपलकारांमध्ये त्यांनी मजल या ठिकाणी मारले आणि एकूण धावा धावपलकार येऊन पोहोचल्या त्या 27. षटक क्रमांक 3 सुरू आहे. एका बाजूला जय झोटिंग देवरुंग संघ तर दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतघर या दोन संघात उपांत्य फेरीची ही दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळते. अंतिम फेरीत कोण जाणार याचं उत्तर आपल्याला या सामन्याच्या नंतर इथे पाहायला मिळेल. ऋतिक गोडे ज्याने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण या ठिकाणी 2 षटकार त्यांनी खाल्लेत कारण अखूट टप्प्याची चेंडूवर इथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला मोहिलने आणि त्यात तो यशस्वी देखील ठरला. क्षेत्ररक्षण पूर्णपणे दूरवर पसरलेलं तुम्हाला पाहतात. पुन्हा एकदा आपण पाहतात या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आणला गेला आहे. शॉर्ट पॉईंटवरून शॉर्ट फाईन लेग आहे. यावी पुन्हा एकदा चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. डीप पॉईंटवरून क्षेत्ररक्षक चेंडूर येणार. आता मात्र कोणती चूक करत नाही सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव इथं योगदान इथे मात्र धावपलकावर नोंदवलं गेलं. एक शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी अर्थातच क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल देखील ते संभवतो आहे. वळूया आपण मैदानाकडे. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत असताना कारण आपल्या गावातली क्रिकेट स्पर्धा आणि या गावातली क्रिकेट स्पर्धा आनंद गेले 5व्या दिवस अंतिम रजनी अर्थात मेगा फायनल डावखुरा फंडाचा आहे. डावखुरा फंडाने या चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आहे पण इथे मात्र डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बळकडे आलेला आणखीन एक मस्त फटका. 6 धावांचं योगदान मिळते ते फलंदाजाला. षटकार 6 धावा एकूण धावपलकात पुन्हा एकदा वाढ. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. मैदानाच्या आतमध्ये जी मुलं भिंतीवर बसलेले आहेत जे बॅनर आहेत तिथून उठायचं आहे. आपण बाहेर जायचं आहे अथवा स्टँडमध्ये बसायचं आहे. चल लगेच तिथून निघायचं आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये कोणीच थांबणार नाही आहे. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल कारण की 4 दिवस खूप चांगले राहिलेले आहेत. आजचा 5वा दिवस आहे स्पर्धेचा. 34 धावा या ठिकाणी धावपलकावर आल्यात. आपण या ठिकाणी पाहिलं तर षटक क्रमांक 30 ऋतिक गोडेचं इथे समाप्त झालं ज्याने तब्बल या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या. 2 षटकात तब्बल 26 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 षटकं इथे समाप्त झालीत आणि 34 धावा धावपलकावर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. 4थं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी आमच्या अर्थात आर के पाटील स्टँडकडून गोलंदाज आहे ओमकार गोडे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपसा बाहेर निघाला. पंचांनी सोयीचा इशारा केला. 1 धाव आणखी धावपलकावर नोंदवली गेली. 35. पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज आहे. दरम्यान 10 ते 12 पॉलूंचा रनअप या ठिकाणी तुम्ही पाहताय ते गोलंदाज ओमकार गोडेचा. सन्माननीय विजय पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. तसेच नंदू नाईक मामा हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. यावी ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आपण पाहिला. चेंडूच्या लाईनीत खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 14 आहे. पहिला चेंडू मात्र स्वैर इथे पाहायला मिळतं पण त्यानंतर आपण पाहतात चांगलं चेंडूची फेकी गोलंदाज ओमकार गोडे करत असताना पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावलं आहे. लॉफ्टेड शॉट इथे आपण पाहणार आहोत नेमकं काय घडतंय. पण चेंडू जातोय वाडीच लॉंगांवरून चेंडू सरळ सीमा पार गेला आणि हा षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळालं. 6चे योगदान. 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोले 41 जिथे 4 फलंदाज गमावले. षटकार एक अतिशय चांगला फटका आपण पाहायला मिळाला.
मोहिलच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोहिल तयार आहे. हा चांगला चेंडू होता, आतमध्ये येणारा फ्रंट फुट होता, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडूवर आपण पाहतात इथे वाडिश मैदान क्षेत्रामधून लॉंगॉनचा क्षेत्रक्षेत्र चेंडू येतो आहे. एक धाव आणखीन धापलकावर इथे नोंदवली गेली. बॉलच्या खात्यात आणखीन एका धावेचं योगदान इथे पाहिलं. आता मात्र समोर फलंदाज असेल गीतेश. एक षटकाराच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत 7 धावांचं योगदान इथे दिले. जय जोटिंग देवरुंग हा संघ या मला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षण करताना. डावखरा फलंदाज समोर आहे पुन्हा एकदा मोहिल. 11 चेंडू 24ची खेळी त्याने इथे साकारले. यावेळी चांगला चेंडू होता, बॅटचा स्पर्श निश्चित झाला. इथे पाहतात पहिली धाव पूर्ण केली, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतोय चेंडूवर, तोपर्यंत मात्र शॉट मिड विकेटला. इथे मात्र एक धावेचं आणखीन एक योगदान धापलकात नोंदवलं गेलं. कधी एकेरी धावा तर कधी मात्र मोठी फटकेच्या माध्यमातून खरं तर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ धावाला आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. 4 बाद 42 धावा इथे धापलकर आल्यात. गीतेश आणि मोहिल ही जोडी मैदान. गीतेश या ठिकाणी दरम्यान यावेळी मात्र हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूवर सुरेख झेल घेतला गेला आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये ओम नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय. 5 बाद 43. ओमकार आपल्या बॉलिंग मार्कवर आहे, त्यांच्या डावीकडून इकडे गोलीसाठी सज्ज आहे. नवीन फलंदाज ओम. धावण्यामध्ये थोडंसं निश्चितच काहीतरी अडचण निर्माण झाली. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. एक चांगली क्रिकेट स्पर्धा अर्थात संपन्न होते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते हे योगदान आहे. दरम्यान मिडान क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्रक्षेत्र चेंडू येतो, थोडासा मिसफिल्ड होत आहे आणि परिणाम या ठिकाणी निश्चित एक चांगली रनअप या ठिकाणी घेतला होता ते फलंदाजांनी. आणि त्याचबरोबर
ठिकाणी हाताळलाय. 51 धावा करायच्या आहेत. सध्या धावसंख्या तुम्ही पाहताय 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात अंडर फ्लड लाईट. धावांचा पाठलाग करणं ह्या क्रीडांगणावरती कठीण आहे. बऱ्याचशा टीम्सना घाम आणखी एक चांगला बॉल, पुन्हा एकदा लेन बॉल होता, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. ट्रॅक करत असताना बॉल आउटफील्ड मध्ये फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 11च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत. दिलासा देणारी गोलंदाजी होती ती टीम जॉली स्पोर्ट कामतगरसाठी केशील
राजेंद्र भाऊ गुलवी यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडी, ठाणे, रायगड, पालघर, वाडा, शहापूर, मुरबाड, रायगड या परिसरातील संघ या स्पर्धेमध्ये खेळ. या स्पर्धेचे जीव की प्राण अर्थातच गजेंद्र भाऊ गुलवी यांचं शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज मित्रांनो मेगा फायनल डे आहे या स्पर्धेचं आणि मेगा फायनलच्या दिवशी गावातील आमचे तमाम वरिष्ठ नागरिक इथे उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी आणि त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल हवेत लॉंग ऑनला आणखी एक फलंदाज बाद. झेल पकडलाय ओम पाटीलनं. या मॅच मध्ये पलटवार केलाय जॉली स्पोर्ट कामतगर संघ. आता त्यांचे समर्थक आनंद साजरा करताना मॅच में वापसी. आकाश पाटील देखील या ठिकाणी बाद झालाय. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. एक अतिरिक्त धाव जरूर खर्च झाली परंतु त्यानंतर पुढे टाकला. बॅकलिपला वर करता आलं नाही प्रॉपरली. मिस टायमिंग आणि काय झेल पकडलाय लॉंग ऑनला रितेश धुमालनं. आकाश पाटील रायटी या वेळेला बाद होतोय आणि अखेर दुसरा धक्का जय जोटिंग देवरुंग संघाला लागतोय. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या या गोड कार्यक्रमाला गावातील सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं शुभागमन देखील इथे झालेलं आहे. आमच्या ऑर्केस्ट्रा टीम देखील पूर्ण तयारीमध्ये आहे नक्कीच. आणि आज मेगा फायनल डे, सुपर डे, ग्रँड फायनल डे आहे. समीर कसं वाटतं या मैदानावर? अतिशय जबरदस्त हा क्रिकेट ग्राउंड आणि चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. नाही, गजेंद्र भाऊ गुलवींचं आयोजन लाखात एक समाज सेवेचा वसा ज्याने घेतला आणि आज आपण पाहतो या क्रीडा क्षेत्राच्या ह्या व्यासपीठाद्वारे अनेक सारे क्रिकेटर्सना त्यांनी संधी देण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला ह्याच व्यक्तीला या विकास कामांसाठी एक राजकीय माध्यम देणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनाही संधी मिळणं गरजेची आहे. मी अनेक सारे बॅनर्स बघितले. येता येता पूर्ण भादवडमध्ये प्रवेश करता करता गजेंद्र भाऊ गुळवींचे आणि बऱ्याच बॅनरवर लिहिलं होतं भावी नगरसेवक. आणि जरूर येणाऱ्या दिवसांमध्ये मित्रांनो ती काळजी आपण घेणं गरजेचे आहे. ओम पाटील पुन्हा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. लले समोर पुन्हा यॉर्कर लेंथ. काय गोलंदाजी सुरू आहे. रन आउटची संधी. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. मॅच आता गरम होत चालली आहे या थंड वातावरणामध्ये. सेकंड सेमीफायनल, दुसरा उपांत्य फेरीचा सामना हॉट होताना. हॉट मॅच, ग्रेट मॅच. प्रत्येकी बॉल पुढे टाकतो. यॉर्क लेन हा फुल टॉस. बॅटची आतली कडा मागे येतोय बॉल परंतु फक्त एक धाव. सहजगत्या त्या ठिकाणी, सहजगत्या म्हणता येणार नाहीये. मोतीनं प्रयत्न केला होता धावबादचा आणि बाद कोण झाला असं तर हरेश पाटील, ज्या खेळाडूनं या मॅच मध्ये विजयाचं स्वप्न दाखवलंय देवरुंगकरांना. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली टायमिंग झालं नाहीये. या ठिकाणी मिडल ऑफ द बॅट घेण्याचा प्रयत्न होता बॅटर हरेशचा. फक्त एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली जाणार आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 27 धावा 27. AVIP डाईसचं दृश्य या स्पर्धेचे फोकस मॅन, वन मॅन शो ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही आज स्पर्धा पाहतात. वैकुंठवासी हरिभक्त परायण प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक आणि त्या स्पर्धेचे शिलेदार शिल्पकार आदरणीय गजेंद्र भाऊ गुळवी साहेब. हा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर होता. ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह करण्यात आला. एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे गेलेला आहे परंतु ओम पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे. जॉली स्पोर्ट कामतगर संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करून देत असताना 3 षटकांचा केस समाप्त. 28 2 विकेट. येणारे 12 बॉल शिल्लक. सामना जिंकण्याकरिता 51 या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. 23 धावांची गरज. मॅच ऑन. आता 50-50 अवस्थेमध्ये हा सामना. 12 बॉल आणि 23 ची गरज. हॅलो हॅलो
पेनल्टीमेट षटक असेल या मॅच मधील आता अत्यंत महत्वाचं षटक आणि कॅप्टन रितेश धुमाल स्वतः गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मॅच बडी आहे, टूर्नामेंट बडी आहे, तो क्रिकेट भी तो बडा होने वाला है. आणि काही क्षणातच आमचे आर्टिस्ट, सिंगर्स, इन्स्ट्रुमेंट प्लेयर्स आता रेडी झालेत आणि थोड्याच वेळात तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी लाईव्ह ऑर्केस्ट्रा ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हाला ऐकायला मिळेल, अनुभवायला मिळेल. त्यांचंही स्वागत असेल. 12 मध्ये आता करायच्या 23 धावा. ललेश आणि हरेश ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, धुमाल तयार. थोडस स्टेप मध्ये आता चुकताना रितेश धुमाल. अनेक साऱ्या मोठमोठ्या टुर्नामेंट्स हा देखील खेळाडू खेळत आलेला आहे. बघा, जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा आपण इतिहास उघडून बघितला तर सिनियर क्रिकेटर तर बरेचसे आता काहींनी विश्रांती घेतली, काही 40+ घेतात. अमोल पाटील सध्या सोबतील आहेत टीमच्या. परंतु यंगस्टर जे तयार झाले ना, त्या टीमनं जॉली कामतगरचं नाव, तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 12-23 ची गरज. रितेश तयार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर अपील. बॅटर निघालाय डगआउटच्या दिशेनं. फलंदाज आउट होतोय. ललेश पाटील गोज बॅक टू दी पवेलियन. बिग विकेट. पंचांच्या निर्णयाची वाट त्या ठिकाणी बघितली नाही आणि अखेर ललेश पाटील परतीचा प्रवास करताना दिसला. खेळाडू वृत्ती त्यानं दाखवली, परंतु रितेश धुमालला मिळालेली ही सफलता पुन्हा एकदा जॉली कामतगरचा आत्मविश्वास वाढवेल. एक षटक. एक षटक तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून देण्यासाठी पुरेसं असतं. ओम पाटीलनं हाताळलेलं तिसरं षटक या सामन्याला कलाटणी देणारं ठरलं आणि अखेर रितेश धुमाल जो दबाव ओमनं निर्माण केला तो पुढे मोमेंटम कायम खेळाडी फॉरवर्ड करत असताना या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळाला. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या, मैदानामध्ये तुम्ही काय करता या दृष्टीनं जग तुमच्याकडे बघत असतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये आज शतक मारणारा खेळाडू उद्याही शतक मारेल असं नाही आहे. प्रत्येक वेळेला मोमेंटम, सातत्य टिकवणं कठीण असा बॉल ड्रॅग करण्यात आला. अलॉंग द कार्पेट बॉल येतो मिड विकेटला. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. परंतु जय झोटिंग देवरुंग संघाचं मी कौतुक करेन. मित्रांनो, सातत्याने आमने लोणाड परिसरामध्ये हा संघ क्रिकेट खेळत असतो, परंतु आज भरपूर मोठ्या इव्हेंटमध्ये आज त्यांनी सहभाग घेतला आणि आज सेमीफायनल पर्यंत त्यांनी प्रवेश केला आणि काय कडवी झुंज आज जॉली स्पोर्ट कामतगरला त्यांनी दिली आहे. भिवंडीतील एक दादा संघ त्यांच्या समोर आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणी दादा नाही, कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. रितेश पुन्हा एकदा. हरेश पाटील मॅन इन फॉर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, परंतु इथे बॅटवर घेता आला नाहीये, प्रॉपरली मिडल करता आला नाही. इतका वेगानं चेंडू गेला. पंचांचा लेग बाईचा इशारा. फक्त एक धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती समीकरण बदललेलं आहे. धावा झाल्या धावफलकावर 30 धावा. 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील इथून 9 बॉल 9 चेंडू आणि आता इथून 21 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, परंतु त्यानंतर उतरता क्रम तुम्हाला बघायला मिळाला. कन्सिस्टंटली परफॉर्म करता आला नाहीये बॅटर्सना या धावांचा पाठलाग करताना. फायनलिस्ट कोण असेल याचं उत्तर मिळेल. 9 मध्ये 21. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटला चेंडूला पाठवलं. एकेका धावेनं स्कोर पुढे नेलं जाते, परंतु एकेका धावेनं मी म्हणेल तुम्ही विजयाकडे जाणार नाही आहात. तुमचं जे ध्येय लक्ष्य आहे ते गाठण्यासाठी तुम्हाला इथून आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौकार षटकार तुम्हाला खेळावे लागतील अथवा प्रवास तुमचा इथेच पूर्णविराम तुमच्या प्रवासाला लागेल. फार मोठी मॅच आहे. या अगोदरच टेंबोलीकर पोहोचले फायनलमध्ये. ते टक लावून पाहतात कोणती टीम त्यांच्या विरुद्ध फायनल खेळेल. आज त्रिमूर्ती एंटरप्राइजेसची स्पर्धा सफल झाली. या मागचं कारण आदरणीय स्पर्धेचे मुख्य आयोजक फोकसमॅन गजेंद्रभाऊ गुळवी, बाळामामा भिवंडी लोकसभेचे खासदार आणि खासदार साहेबांचे निकटवर्तीय की ज्यांना गुरु मानणारे हे व्यक्ती. डेफिनेटली जर गुरुच त्यांचे एवढे मोठे आहेत तर त्यांचे कार्य नक्कीच मोठेच असणार. पुढचा बॉल यावेळेला लाऊड अपील आहे. इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर.
हे अंपासनं सांगितलं. पुन्हा एकच धाव. ज्या हरेश पाटीलनं पहिल्याच ओव्हरमध्ये आपले इरादे स्पष्ट केले होते, तो हरेश पाटील आता या ठिकाणी स्ट्रगल करताना. गुरु हाच देव आहे, गुरु हाच श्वास आहे, गुरु हेच सुख आहे आणि गुरुचाच ध्यास आहे. बाळे मामांना गुरुवर्य मानणारे आमचे आदरणीय गजेंद्र भाऊ गुळवी तुम्ही यांना पाहतायत सध्या ऑन स्क्रीन. हा जो चेहरा मित्रांनो तुम्ही पाहतायत, या चेहऱ्याला एकदा संधी द्या. आज कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसताना समाजसेवेचा वसा ज्यांनी घेतला. आणखी एक डॉट बॉल, परंतु इथे जॉली कामतगड आनंद 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 साजरा करताना आणखी एक डॉट बॉल. सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला आहे. शेवटचे 6 बॉल, 19 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, त्याच्यानंतर 8 आल्या. ओमनं पुन्हा एकदा 5 धावा खर्च केल्या आणि तदनंतर रितेश धुमाल कम्मालीचा बॉलिंग स्पेल. 2 षटकं त्याने हाताळली. 2 ओव्हर्समध्ये 12 धावा, 1 विकेट त्याला मिळाला आणि या मॅचमध्ये पूर्णपणे आता दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न. सेमीफायनलमध्ये फायनलचा तिकीट बुक करण्याची तयारी आता जॉली कामतगरची झालेली दिसते. टीम हडल आणि जरूर चर्चा हीच होणार की आता 19 वाचवायच्यात, कोणता गोलंदाजीतून येणार. परंतु अजूनही फलंदाजांमध्ये हरेश आणि ओमकार दोघेही तगडे बॅटर्स, ज्यांच्याकडून अपेक्षा असेल देवरुंगच्या पाठीराख्यांना. जय जोटिंग देवरुंग हा संघ तुम्ही पाहतात. आदरणीय श्यामशेठ दळवी यांचा संघ. समीर 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज रोमित चौधरी येतोय बॉलिंग मार्कवर. मोती संघामध्ये चांगल्या प्रकारे तो मार्गदर्शन करतो. बघा सिनियर क्रिकेटरचा आपण विचार केला तर आता टीममध्ये मोतीच्या सोबतीला यश पाटील असेल, इवन निहार म्हात्रे असेल. हे सिनियर क्रिकेटर आता यंगस्टर क्रिकेटरना घेऊन संघ पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि तेच तर महत्त्वाचं असतं. हे पाहू शकता फोकसमॅन गजेंद्र भाऊ गुळवी यांना दाखवलं जातं ऑन स्क्रीन. या स्पर्धेचे सर्वेसर्वा आज स्पर्धा यशाचं शिखर गाठते या एका व्यक्तीमुळं. अनेक समाजसेवेची कामं, शैक्षणिक क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील कामं आपण ऑन स्क्रीन तीही पुन्हा दाखवू. परंतु इथे मॅच इम्पॉर्टंट आहे. 6 बॉलमध्ये 19 ची गरज आहे. रोमित चौधरी राईट अमो द विकेट. हरेश पाटील समोर. पहिला बॉल ऑन साइडला चांगला फिरवला, परंतु जमिनी साह्यानं फक्त एकच धाव. शांत शांत वातावरण आता खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बघायला मिळालं. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये टाळ्या वाजत होत्या, भोपू वाजत होते, शिट्ट्या वाजत होत्या, त्या खेळाडू कक्षामध्ये पेन ड्रॉप सायलेंट, स्मशान शांतता बघायला मिळाली आहे. याच क्रिकेटच्या खेळामध्ये कधी राजाचा रंक तर रंकाचा राजा होतो. कधी वेळ बदलेल हे सांगता येत नाही. 18 ची गरज. 5 बॉल शिल्लक. लॉफ्ट केला समोर, परंतु मिस टायमिंग. लॉंग ऑफला कॅच ड्रॉप. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल ड्रॉप झाली आहे. जीवनदान या ठिकाणी मिळतोय बॅटरला, परंतु मिळेल फक्त एकच धाव. 34 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आता समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 4, 17 धावांची गरज. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जय जोटिंग देवरुंग संघाला पैसा वसूल मॅच विदाउट तिकीट. फुल एंटरटेनमेंट, फुल एंटरटेनमेंट, फुल एंटरटेनमेंट, मनोरंजन. 4-17. रिवर्स रिस्की फटका. रिस्क है तो इश्क है. पिक्चर अभी बाकी है. फटा पोस्टर निकला हिरो. रिवर्सचा सिक्सर हरेश पाटीलच्या बॅट मधून. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका आणि थेट सुमित म्हात्रे साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा हा रिवर्सचा फटका. ओनली हरेश पाटील कॅन डू इट. या कंडिशन्सला रिवर्स खेळणं भरपूर मोठी रिस्क होती. 4 मध्ये 17 करायचे असताना हा सिक्सर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करून देतोय. हरीश पाटीलने सांगितलंय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. येणारे बॉल 3, 11 धावांची गरज. लास्ट 3 बॉल 11 मोर दॅन टू विन. 3 गेंदे 11 रन.
रोमित चौधरी हरेश समोर पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बरोबर विकेटच्या मध्ये सापडलाय. फलंदाज आउट. लेग बिफोर द विकेट. हरेश पाटील गोज बॅक टू द पॅव्हेलियन. बिग ब्लो फॉर द टीम. जय जोटिंग देवरुंग. कडवी झुंज दिली हरेश पाटीलनं. एकूण 23 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या, परंतु त्याला जी साथ मिळणं गरजेची होती फलंदाजांची ती साथ अखेर मिळाली नाही. तब्बल मित्रांनो 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा आणि दिवस रात्र प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय आकाश पाटील लेफ्टी. आकाश ज्युनियर. शेवटचे 2 बॉल 11 धावांची गरज. जीवनामध्ये अशा संधी फार कमी वेळा येतात, परंतु इथून जर आकाशनं हा सामना जिंकवला ना तर मी तर म्हणेन पुढची 25 काय जोपर्यंत आपण आयुष्यामध्ये जीवन जगणार आहोत तोपर्यंत आकाश पाटील हा दिवस विसरणार नाही. 2 बॉल 11 धावांची गरज. आकाश ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आणि काय टेलिकास्ट आहे. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. रोमित चौधरीला दाखवलं जात आहे थोडंसं टेन्शन त्याच्याही चेहऱ्यावर आहे, परंतु आता त्याचाही आत्मविश्वास वाढला असेल. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल इयर. निर्णायक बॉल घेऊन रोमित तयार. आकाश समोर 2 मध्ये करायच्यात 11 धावा. उडवला बॉल ऑन साइडला. हवेत आहे बॉल, परंतु क्षेत्ररक्षक आणि झेल पकडला. येथे टाळ्यांचा गजर सुरू झाला. आनंद गगनात मावेनासा. या ठिकाणी तुम्ही पाहतात कामतघरकरांचं स्वप्न आता असं वाटतं की पूर्ण होत असताना विकेट मिळाली आहे. शेवटचा 1 बॉल 11 धावांची गरज आहे. फायनल मध्ये प्रवेश करण्याची तयारी जॉली स्पोर्ट कामतघरची आता तुम्हाला दिसलेली आहे. स्लॉक स्वीप केला होता, परंतु भरपूर दूर हा फटका, परंतु त्या फटक्यामध्ये तेवढा पॉवर दाखवू शकला नव्हता बॅटर. शेवटचा 1 बॉल 11ची गरज. काय मॅच केली आहे जॉली स्पोर्ट कामतघर. शेवटपर्यंत आम्ही झुंज देऊ. 51चं टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. 4 ओव्हरमध्ये 36 करायच्या होत्या आणि या कंडिशनला आता समीकरण 1 बॉल 11ची गरज. सेकंड फायनलिस्ट कोण होणार? लीगल बॉल, अनलीगल बॉल? रोमित. याच बरोबर लीगल आणि सामना फिनिश. सामना या ठिकाणी जिंकलेला जॉली स्पोर्ट कामतघरनं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतो या स्पर्धेतील. हबप्प वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषकामध्ये दुसरा संघ ठरला. फायनल मध्ये पोहोचणारा जॉली कामतघर. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज अँड हार्ड लक टीम. जय जोटिंग देवरुंग. चांगला खेळ तुम्ही साकारला. बेटर लक नेक्स्ट टाइम. परंतु या ठिकाणी अखेर विजय त्यांचाच झाला जे तुमच्यापेक्षा अधिक चांगले खेळले. मॅन ऑफ द मॅच. सामनावीर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण या ठिकाणी देत आहोत. सामनावीर पुरस्कार खरं तर संदेश सर डिसाईड करणं थोडं डिफिकल्ट होतं, परंतु अल्पेशजी गायकवाड यांचंही म्हणणं आहे ॲज अ कॉमेंटेटर ऑब्झर्वेशन नुसार आमचंही म्हणणं आहे, मयूरजींचंही म्हणणं आहे की 3rd ओव्हर मध्ये मॅच टर्न झाली आणि तिसरा षटक हाताळणारा गोलंदाज सन ऑफ अमोल पाटील अर्थातच ओम पाटील ठरला या मॅचचा हिरो. ओम पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी यायचं. तिसरं षटक ज्यानं हाताळलं, 5 धावा खर्च करत असताना 2 इम्पॉर्टंट विकेट त्यानं क्लेम केल्या आणि तिथूनच सामन्याला कलाटणी मिळाली आणि या सेमी फायनल मध्ये जॉली कामतघर हा संघ विजय होऊ शकला, फायनल मध्ये प्रवेश करू शकला. आणि जरूर आपण या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देतोय तो अर्थातच ओम पाटीलला. ओव्हर टू संदेश पाटील सर. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच अमोल पाटील यांचे चिरंजीव ओम पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय पुण्याच्या शुभे
मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्यानंतर तुम्हाला ऑर्केस्ट्रा ऐकायला मिळेल. तोपर्यंत मनोज भंडारी फक्त आम्ही ओ टू ऑर्केस्ट्रा म्हणू तेव्हा तुम्ही सुरुवात करायची आहे. यस, ओम आलेला आहे. आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. उपजिल्हा प्रमुख सन्माननीय सुंदर शेठ नाईक साहेब आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण ओमला द्यायची आहे. सुंदर शेठ नाईक साहेब आपल्या शुभास्ते देत आहेत. खूप खूप अभिनंदन ओम. त्यानंतर ओमला गिफ्ट हॅम्पर सन्माननीय प्रल्हाद नाईक साहेबांच्या शुभास्ते आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत. ओम आपल्याला एक गिफ्ट हॅम्पर देखील दिला जात आहे अजय पाटील यांच्या माध्यमातून आणि ट्रॉफी जी आहे गरक्याबाई डोंगरे शंकरबाई डोंगरे यांच्या माध्यमातून खूप